साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरातील मंदिरे सुरू करावीत या मागणीकरिता विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रेल्वे लाईन परिसरात असलेल्या काळजापूर मारुती मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, संघटन सरचिटणीस विज्जू प्रधाने, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, परिवहन सभापती जय साळुंखे, शिवानंद पाटील, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते। कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा, पुनश्च हरिओमच्या नावाखाली सर्व काही चालू केले। मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले आहे। संत भूमीच्या महाराष्ट्रात मद्यविक्री सुरू आहे आणि भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत। भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे। महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे। केंद्र सरकारनेही 4 जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे। त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत। राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी, शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तातून होत आहे। मात्र पुनश्च हरिओम म्हणून हरीलाच बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णाच्या झोपेत गेले आहेत। भारतीय जनता पक्ष व अखिल भारतीय वारकरी संघटनेच्या वतीनं या राज्यातल्या मंदिरं उघडण्यासाठी आज आंदोलन करण्याची पाळी आज या आपल्या सगळ्या नागरिकांवर आलेली आहे। माणूस हा अडचणीत असताना आपण देवाकडे धाव घेतो, पण आज या महाराष्ट्रातलं सरकार देवाचा दरवाजाच बंद करून ठेवलाय। माणसाला कुठं धाव घ्यावं अशी परिस्थिती या राज्यात निर्माण झालेली आहे। देशात सर्वीकडे देवाचं दर्शन करण्यासाठी देवळं उघडं झाले, महाराष्ट्रातले दारूचे दुकान उघडं झाले, मॉल उघडं झाले, सगळे बाजारपेठा उघडं झालं, पण देऊळ माणूस कुठेतरी अडचणीत असताना धाव घेण्यासाठी आणि आपल्या मागण्या सांगण्यासाठी कुठं जावं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळं आज भारतीय जनता पक्ष व अखिल भारतीय वारकरीच्या वतीनं आज रस्त्यावर उतरण्याची पाळी आलेली आहे। आज आमची मागणी एवढंच आहे, आज आपल्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच मागणी आहे की आपल्या या सगळ्या या महाराष्ट्रातल्या देवळांना सगळ्यांना उघडं करावं आणि जनतेला आपल्या काहीतरी अडचणी सोडविण्यासाठी देवासमोर प्रार्थना करण्याची परवानगी द्यावी, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। मला असं वाटतं की लवकरात लवकर आपण या देवळा उघडून लोकांना त्या देवळाचं दर्शन करून द्यावं। दार उघड उद्धवा, दार उघड, दारू नको भक्तीचे दार उघड, मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद, भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल अशा घोषणांनी काळजापूर मारुती परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी नगरसेविका अंबिका पाटील, मेनका चव्हाण, रामेश्वरी बिर्रू, माजी आमदार नरसिंग मेंगजी, प्रवीण कांबळे, सचिन कुलकर्णी, अनिल कंदलगी, जिल्हा पंतुलू, अशोक यनगंटी, इंदिरा कुडक्याल यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविका तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।